माझ्या पोराचा जीव घेतला, स्वतःच्या नवऱ्याचा खून केला तू. अगं कुठल्या जन्माचा बदला घेतलास तर तू? तुझा बदला घ्यायचा होता तर माझा घ्यायचा ना, मला मारायचं होतं. पण आम्ही तुला काय गुन्हा केला होता सांग ना, का मारलास त्याला? पिऊ तुझी ही आई आहे ना, खुनी आहे खुनी. हिने तुझ्या बापाचा खून केलाय. आई अच्छा काय करतेस तू? ऐकून तरी घे. तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी तिला जिवंत सोडणार नाही, मी तिला मारणार. माझ्या मुलाला मारलंय तिने. मी तिचा बस झालं बस झालं आई, बस. संपले रे, संपले. आज आम्ही आपल्याला सोडून गेला रे, गेला. आपल्या सगळ्यांना पोरखा करून गेला. पाटकर, काय झालं डॉक्टर? मिरॅकल झालाय. पेशंट वॉज क्लिनिकली डेड. पण कसा काय त्यांचा श्वास सुरू झाला देव जाणे. मिसेस पाटकर, बहुतेक देवापर्यंत तुमची प्रार्थना पोचली आहे. ही इज लुकिंग ऑल राईट. तुम्हीच त्यांना दुसरे जीवनदान दिले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. खरंच आई, आज तुझ्यामुळे बाबांचा जीव वाचला. डॉक्टर मी त्यांना बघू शकते? हो येस, पण थोडा वेळच बोला. आणि हो, जास्त वेळ थांबू नका. ओके, थँक्यू. अहो सोडून चालला होता मला. आयुष्यभर एकत्र साथ देण्याचं वचन दिलं होतं ना तुम्ही. विसर पडला होता का? पुन्हा असं करू नका. बरं वाटतं? हा बरं, चिडू नका आता. हॉस्पिटलमध्ये आहात. अहो ऐका ना, माझं मंगळसूत्र ते वाढलं होतं. मी गाठून आणलंय. आता हे मंगळसूत्र घालेन तर तुमच्याच हाताने. घाला ना मला.
दादा इतक्या दिवसांनी आहे ना घरी घेऊन जाणार आहोत. इतकं बरं वाटतंय सांगू. इतकी दिवस वाट बघितलीस, अजून थोडा वेळ फक्त. हो. मिसेस पाटकर, हे पेशंटचं बिल आहे. पेंडिंग अमाऊंट तुम्ही भरा, त्यानंतर आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करतो. पेंडिंग अमाऊंट? अहो बिल तर भरलंय ना. माझा मित्र श्रीकांत, त्याने भरलेत पैसे. त्यांनी फक्त ॲडव्हान्स भरला होता. ही ऑपरेशन नंतरची अमाऊंट आहे. $3,54,000. किती? 3,54,000. एवढे? नर्स, एवढे पैसे आम्हाला एकत्र नाही भरता येणार. सॉरी मॅम, पण पूर्ण अमाऊंट भरल्याशिवाय आम्ही पेशंटला डिस्चार्ज नाही देऊ शकत. सॉरी. अगे रेवती, औक्षणाचं ताट तयार झालं की नाही? अगं आवी केव्हा पण येईल, लवकर आवरा पटापट. हो आई, झालं ना? सगळी तयारी झाली. होय ना? अगं आवीची खोली आवरलीस की नाही? त्याला पसारा अजिबात आवडत नाहीये, लक्षात ठेव. रूम आवरली आजी. आणि रेवती, आवीची आवडीची मुगाची खिचडी केलीस का ग? हो आई, सगळं झालंय. तू काही टेन्शन घेऊ नको, एकदम शांत बस. रिलॅक्स. अगं कशी रिलॅक्स होऊ? हा, माझा आवी एवढा मोठ्या अपघातातून बरा होऊन घरी येतोय, त्याचं स्वागत थाटातच झालं पाहिजे. रेवती, अगं औक्षण कसं करायचं माहितीये ना तुला? अनु त्याला आणायला गेलीये ना, ती असती तर प्रश्नच नव्हता ग. हो आई, मला अनुवहिनीने सगळं सांगितलंय की कसं करायचं. मी करेन व्यवस्थित. वा वा वा, शाबास.